गोरासा कुरळ्या केसांचा रवी 25 वर्षाचा होता. त्याची आई ही गोरी गोमटी गोल चेहऱ्याची होती. कपाळावर भलमोठं कुंकू लावायची. तिचं विशेष म्हणजे अगदी टापटीप राहायची. चापून चोपून नेसलेली साडी, तिच्यावर अगदी 100% मॅचिंग रंगाचा ब्लाऊज. यामुळे तिच्या ओळखीच्यांच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या 4-5 कॉलनीतही परिचयाची होती. रवीचं लग्न ठरलं. रवीचं मित्रमंडळ खूप होतं. पुऱ्या बिल्डिंगला लाईटीच्या तोरणांनी सजवलं होतं. बिल्डिंगमधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलावला होता. बिल्डिंगच्या भोवतालच्या जागेत मोठा मंडप उभारला होता. जागा ही छान ऐसपैस होती. बिल्डिंगमधील सारी जणं घरचं कार्य असल्यासारखी वावरत होती. आदल्या रात्री हळदीचं जेवण होतं. जेवणात दोन्ही शाकाहारी मांसाहारी बेत होते. शाकाहारी थाळीत व्हेज पुलाव, बासुंदी, पुरी, तर मांसाहारी थाळीत वजडी, मटण, वडे असा सगळ्यांच्या आवडीचा बेत होता. रवीची आई ही छान नटली थटली होती. यजमान यजमानीन दोघं जोडीने पाहुण्यांना पोटभर जेवण्याचा आग्रह करत होते. त्या रात्री रवी व रवीचं मित्रमंडळ अगदी बेभान होऊन नाचलं. आखिर यार की शादी जो थी. मैत्रिणीही मस्त शरारा वगैरे घालून मुरडत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळी पाहुणे मंडळी, बिल्डिंगमधले रहिवासी पहाटे लवकर आवरून मंगल कार्यालयात गेले. वधूकडच्या मंडळींची व्यवस्था कार्यालयातच केली होती. ती लोकं आदल्या दिवशी संध्याकाळी आली होती व पहाटे सगळं आवरून तयार झाली होती. 12:05 लग्न लागलं. रवीच्या आईला थोडं अस्वस्थ वाटत होतं. तिला जरा पंख्याखाली बसवून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली. लग्नाला आलेल्या सुवासिनींच्या ओट्या भरणं, त्यांचा मानपान करणं अशी बरीच कामं होती. 4-1 वाजता वधूने तिच्या माहेरच्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला व वरात घराकडे चालू लागली. रवी व रेवाला मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या रथात बसवले होते. वाजंत्री, वरातीत नाचणारं उत्साही मित्रमंडळ यांनी वरातीला रंगत आली होती. सूर्य आग ओकत होता, पण कोणाला त्याचं भान नव्हतं. थंडापीत ठराविक अंतरावर फटाके वाजवत वरात चालली होती. वरात बिल्डिंगच्या जवळ आली तसं बिल्डिंगमधील बायकांनीही मन भरून नाचून घेतलं. कुणी कुणी फुगड्याही घातल्या. रेवानं मापटं ओलांडलं व सासरच्या घरात प्रवेश केला. नातेवाईकांच्या आग्रहास्तव नाव घेऊन झालं. रवी व रेवा दोघांनीही रवीच्या आईने जोडीने जेवायला बसवलं. साधंच जेवण. वरण भात, मेथकूट, लिंबाची फोड, बटाट्याची भाजी. रवी व रेवा दोघांनाही रुचकर लागत होतं. करवल्यांच्या आग्रहास्तव एकमेकांना घासही भरवण्यात आले. माहेर सोडून आल्यामुळे रेवाचा चेहरा अगदी उतरला होता. रवीच्या आईने तिच्या केसांवरून हात फिरवला. तिला जवळ घेतलं तेव्हा रेवा मुसमुसू लागली. रवीची आई म्हणाली, शहाणी ना तू रेवा, मग असं मुळूमुळू रडायचं नाही. आणि असं रडत राहिलीस तर तिकडे तुझ्या आईबाबांना कसं करमणार. रवीच्या मावशी काकीसोबत रवीच्या आईने घरातलं सारं आवरलं. रेवाला रवीच्या आत्ते बहिणीजवळ अंथरूण घालून दिलं. फार दमल्यामुळे रेवाचा लगेच डोळा लागला. साधारण 2:30 वाजले असतील. रवीच्या आईला कसं तरी होऊ लागलं. तिच्या छातीत दुखू लागलं. तिने आजूबाजूंच्यांना साद घातली. रवीचे बाबा पटकन जागे झाले. रवीला उठवलं. रवीच्या आईला खूप घाम फुटला होता. रवीने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला. रुग्णवाहिका बिल्डिंगच्या दारात उभी राहिली तसं रवी व रवीच्या बाबांनी दोघांनी तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला जिन्यातून खाली नेऊ लागले. एक जिना उतरला असेल. दुसरा जिना उतरत असताना रवीची आई धाडकन खाली बसली. रवी आई आई हाका मारू लागला, पण सगळं संपलं होतं.
आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदलून गेलं. लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणे सोयरे परत रवीच्या घरी आले. जे झालं ते आकरीत होतं. रवीची आई पंचतत्वात विलीन झाली. रवी सैरभैर झाला. धाय मोकलून रडत होता. त्याचे मित्र आप्तस्वकीय त्याला धीर देत होते. एकमेकांना सांभाळा सांगत होते. रेवाचं माहेर सोडल्याचं दुःख बोथट झालं होतं, कारण हे सासू विरहाचं दुःख तिच्यापुढे आ वासून उभं होतं. काही जणी तिला धीर देत होत्या, तर काही विक्षिप्त बायका मात्र आपापसात खुसफुसत होत्या. आत्तापर्यंत अगदी धडधाकट होती रवीची आई. असं अचानक काय झालं? पायगुण वगैरे म्हणतात तसं तर नाही. रेवाच्या कानावर हे शब्द गेले तसं तिला अगदीच उन्मळून पडल्यासारखं झालं. तिचं जेवण खाणंही बंद झालं. रवीचे बाबा थोडे सावध होताच सुनेची घालमेल त्यांना जाणवली. ते अगदी रवीच्या आईप्रमाणेच रेवाच्या शेजारी जाऊन बसले. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, रेवा बेटा, झालं ते झालं. त्यात आपला कोणाचाही काहीही दोष नव्हता. लोक 10 तोंडाने बोलणार, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. तुझा पायगुण खरंच शुभ आहे. या घरात यापुढे तुझ्या पावलांनी सगळं शुभ होणार याचा मला विश्वास आहे बाळा. त्या दिवसापासून रेवाने संसाराची धुरा तिच्या खांद्यावर घेतली. आला गेला पै पाहुणा रवी, रवीचे वडील सगळ्यांचंच मायेने करू लागली. रेवाच्या प्रेमळ वागण्याने तर घर लवकरच दुःखातून सावरलं. रेवाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं. तिच्या हनुवटीवरही रवीच्या आईच्या हनुवटीवर जसा तीळ होता तसाच होता. रवीच्या बाबांनी नातीकडं पाहिलं, तिला उचलून घेतलं. पत्नीच्या फोटोकडे नेत म्हणाले, सुनेचा पायगुण तुझ्या, मला सोडून गेलेली तू नातीच्या रूपात परत आलीस हो. फोटोला घातलेल्या चाफेच्या हारातील एक फूल नातीवर हलकेच ओघळले. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन कथेसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.